आपण आज कोफ्ता करी बघतोय. त्यासाठी काय केलंय, कोफ्ता करी म्हणजे दुधीची कोफ्ता करी. हा एक 300 ग्रॅम 250-300 ग्रॅम दुधी होता. तो सोलून असा मीडियम किसणीवर किसून घेतलेला आहे. कोफ्त्यासाठी आपल्याला हे 2 वाटी जर याचा किस असेल तर साधारण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. मीठ घेतलेलं आहे, ओवा आहे, फोडणीसाठी जिरं मोहरी आहे, हळद, हिंग, नंतर हा गरम मसाला आहे, तिखट आहे आणि आपल्याला करीसाठी हा बारीक चिरलेला एकदम कांदा आहे, टोमॅटोची प्युरी आहे, आलं लसूण मिरची वाटून घेतलेली आहे, सुक्या 2 मिरच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे आणि तळण्यासाठी आणि फोडण्यासाठी तेल घ्यायचं आहे आणि शेवटी त्याच्यावर घालण्यासाठी ही आणखीन स्वाद वाढवण्यासाठी म्हणून कसुरी मेथी घेतलेली आहे. आता हा जो दुधी आहे त्याच्यातलं आपण पूर्णपणे पाणी काढून घेणार आहोत. हा बघा, हा पूर्णपणे पाणी काढून घेतलेला दुधीचा किस आहे आणि हे आपलं दुधीचं काढलेलं पाणी आहे. हे फेकून द्यायचं नाही, हे आपण आपल्या करीत वापरू शकतो. आता आपण प्रथम कोफ्ते करायची तयारी करूया. यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घातलेला आहे, थोडस लाल तिखट घालायचं, थोडी मिरची पण आपण घालणार आहोत वाटलेली, आलं मिरची लसूण हे जे वाटून घेतलेले आहेत ते याच्यात घातलंय. थोडासा गरम मसाला चमचाभर घातलेला आहे आणि थोडी हळद घातली आहे. आता आपण हे सगळं आधी मिक्स करून घेऊया. आपण हे सगळं जिन्नस मिक्स केलेत तर यामध्ये आपण बेसन पीठ घालूया, थोडं थोडं घालूया आणि असं हलक्या हाताने मिक्स करायचं. असं बोटाच्या साहाय्याने हलकं हलकं असं आपण हे मळून घ्यायचंय. मळायचं नाहीये, हलकं असं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर ते जर जोर लावून आपण मळलं तर त्याला आणि पाणी सुटेल. आता सगळ्यात शेवटी याच्यात आपण मीठ घालायचं. आपलं तेल छान तापलंय. आता यातलं असं चमच्याने तेल घेऊन त्यावर घालून घेऊया आणि आता आपण त्याच्यात मीठ घालूया. तुम्हाला असं जर ओलसर वाटलं तर मगाच्यातलं थोडस पीठ ठेवलेलं आहे ते ह्याच्यात मिक्स करायचं. चमचाभर पीठ आपण हे मिक्स करून घेतलंय. आता आपण थोडेसे असे गोळे करून घ्यायचे, हाताने असे अलगद गोल करायचे, असे सगळे गोळे करून घ्यायचे आणि मग तळून काढायचे. हे बघा, आपण हे असे गोळे करून घेतले. आता आपण हे तापलेल्या तेलात गॅस मंद ठेवायचा आणि गोळे सोडायचे. हे बघा, आधी आपण ह्याला झारा लावायचा नाही, असे सेट झाले की ते आपोआप वर येतात. त्यावेळेला असा झारा लावायचा आणि हलवून हलवून सगळीकडून तळून घ्यायचे. बघा, आता आपले छान खरपूस असे कोफ्ते तळून तयार आहेत. हे बघा किती कुरकुरीत दिसत आहेत. भांड्यात टाकल्यावर तुम्हाला आवाजावरनं लक्षातच येईल. आपण आता बाकीचे सर्व कोफ्ते मंद आचेवर तळून घेऊया. आपले कोफ्ते असे तयार आहेत, छान असे क्रिस्पी आहेत आणि हे बघा आतपर्यंत कसे मस्त तळले गेलेत. करी करूया.
त्यासाठी इथे 3 चमचे तेल घालून घेतलंय. आता आपलं तेल तापलंय. प्रथम ओवा घालून घेतला. ओव्याची फोडणी. तेल तापू दे, मग आपण मोहरी घालूया. हे बघा, आता मोहरी जिरं घालून घेतले. मोहरी छान तडतडली पाहिजे, म्हणजे कुठल्याही पदार्थाला जास्त खमंग चव येते. यामध्ये किंचित हिंग घातलेला आहे. थोडीशी आलं मिरची लसूण वाटलेली ती घातलेली आहे. तर यावर आपण असा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. तो मस्त परतून घेऊया. हे बघा, आपला हा आता कांद्याचा रंग बदललाय. या स्टेजला आपण ही टोमॅटोची जी पुरी करून ठेवली ती घालून घ्यायची. हे बघा, त्यालाही कड आलाय. आता आपण मसाले घालून घेऊया. थोडी हळद घातलेली आहे. 2 चमचे छान लाल तिखट घालून घ्यायचं. चमचाभर गरम मसाला घातलाय. ही आपली मिरची मगाशी घालायची राहिली. ही लाल मिरची आपण फोडणीत घालून घ्यायची, पण आता आपण इथे घालूया. आता ही प्युरी पूर्णपणे असे डार्क होईपर्यंत परतून घ्यायची. थोडस मीठ घालून घेऊया. हे छान असं परतत राहूया. त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं. आता हे बरचसं सुकं झालंय. अजून आपल्याला हे परतायचंय. पण आता पुढचं परतण्याच्या आधी हे आपण जे दुधी पिळून पाणी काढून ठेवलं होतं ते याच्यात घालून घेऊया. तर या पाण्यासोबत याला आपण आटवून घेऊया. हे बघा, किती साईडने असं तेल सुटलंय. मस्त आपला हा मसाला तयार झालाय. बघा किती तेल सुटलंय. आता या स्टेजला आपण भांडभर साधं पाणी घालूया. ही ग्रेव्ही पातळच असते. त्याच्यात कोफ्ते मिसळल्यावर मग ती थोडी दाट होते. हे बघा, आपण आता यामध्ये 1.5 भांड पाणी घालून घेतलंय. आता याच्यावर झाकण ठेवून हे छान शिजवून घेऊया. आता यामध्ये आपण जेव्हा कांदा आणि टोमॅटोची प्युरी परततो त्यावेळेला तुम्ही 2 चमचे बेसनही त्यामध्ये घालू शकता परतताना, म्हणजे तुमची प्युरी ह्याहून एक संद होईल. बघा, 5 ते 7 मिनिटं झाले. बघा, ही मस्त आपली प्युरी आता छान करी तयार झालेली आहे. हे बघा, इतपत पातळच ठेवायची. गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपण अलगद असे आपले तळून घेतलेले कोफ्ते एक एक करून सोडायचे. कोफ्ते घातल्यावर जास्त हलवायचं नाही. एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं. 1-1.5 मिनिट आपलं झालंय. हे बघा, करीमध्ये कोफ्ते छान आपले बुडाले. आता या स्टेजला 1 चिमटीभर कसुरी मेथी घ्यायची. ती हातावर चोळायची आणि यावर घालायची आणि खूप सारी कोथिंबीर घालायची. आपली कोफ्ता करी तयार आहे. गॅस बंद करूया.